कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा ज्योतिबा देवाची वर्षातील सर्वात मोठी चैत्र यात्रा आज पार पडत आहे। या निमित्ताने पहाटेपासूनच धार्मिक विधींना प्रारंभ झालाय। लाखो भाविक सासन काट्यांसह ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले। ज्योतिबाच्या नावाने चांग भलचा गजर करत गुलाल खोबऱ्यांची उधळण करत संपूर्ण डोंगर परिसरात हा गुलाल न्हावून गेलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर। ज्योतिबाच्या नावानं चांग भलसा गजर करत आणि गुलाल खोबऱ्याची उधळण करत लाखो भाविक आहेत ते ज्योतिबा डोंगरावरती दाखल झाले आहेत। सध्या मी आहे ज्योतिबा डोंगरावरती आणि आज याच चैत्र यात्रेचा खरं तर मुख्य दिवस आहे आणि याच मंदिर परिसरामध्ये आपण आहोत आणि भाविकांनी हा जो जयघोष चालू केला आहे तो आपण पाहतोय। गुलाल खोबऱ्याची उधळण आहे ते खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी होत आहे। सगळ्या मानाच्या सासन काट्या आहेत त्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि गुलाल खोबऱ्याची उधळण करत हे सगळे भाविक आहेत। या सासन काठ्यांची मिरवणूक आहे ती खरं तर या ठिकाणी पार पडताना दिसून येते। संपूर्ण मंदिर परिसर आहे तो आता गुलालानं न्हावून गेलेला आहे। जवळपास 50 टनापेक्षा अधिक गुलाल जो आहे तो या ठिकाणी खरं तर आलेला आहे आणि एकूणच पाहिलं तर या भाविकांची सोय अत्यंत उत्तम व्हावी यासाठी मंदिर प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल आणि पोलीस दल असेल यांनी अत्यंत उत्कृष्ट अशी व्यवस्था केलेली आहे। खरं तर उन्हाचा पारा मोठा आहे आणि त्या अनुषंगानं भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय असेल, निवारा असेल आणि डॉक्टरांची सुविधा असेल ही देखील उपलब्ध ठिकाणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे मंदिर आवार सध्या ज्योतिबाच्या नावानं जयघोष करत या ठिकाणी दुमदुमून गेलेला आहे आणि एकूणच पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी आपणाला दिसून येतोय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।